जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, मी आपला होस्ट आणि दोस्त अनिकेत गोडबोले आपलं स्वागत करतो द मावा तुडतुडा वाईन्सच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत जामसाळा जुना या ठिकाणी. या गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले 6 विद्यार्थी नवोदयला, 13 विद्यार्थी एकलव्य स्कूलमध्ये आणि 3 विद्यार्थी सैनिकी स्कूलमध्ये सिलेक्शन झाले आहे. चला त्यांना भेटूया आणि शिक्षकांसोबत आपण त्याविषयी चर्चा करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी आदिवासी विभागातर्फे चालवण्यात जाणाऱ्या एकलव्य आदिवासी मॉडर्न स्कूल याच्यामध्ये हा सर्व विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांना शुभेच्छा. तसेच इथले 3 विद्यार्थी म्हणजे एकूण 6 विद्यार्थी ह्या शाळेमधले नवोदयला लागले आणि 13 विद्यार्थी हे एकलव्यला लागले आहेत. 3 नवोदय आणि 3 सैनिकी स्कूलला, 3 पैकी 3ही ते सैनिकी स्कूलला जे बसले होते ते तिन्हीचं सिलेक्शन सैनिकी स्कूलमध्ये झालेलं आहे. आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामसाळा या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय अल्लीवार सर जुळलेले आहेत. सर नमस्कार. द मावा तुडतुडा वाईन्सच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. सर, आता यावर्षीचा जो रिझल्ट आहे नवोदयचा, त्याच्या म्हणजे हा रिझल्ट आणण्यासाठी नक्कीच तुमचे सुद्धा अनेक प्रयत्न असतील, तर या गोष्टीकडे कसे बघता सर? बघा, नवोदयचा रिझल्ट आणणे ही एक खूप मोठी बाब आहे. कारण एकंदरीत जवळपास 10,000 विद्यार्थी बसतात नवोदयला दरवर्षी आणि त्याच्यामध्ये आपल्या या छोट्याशा शाळेमधून 6 विद्यार्थी पात्र होणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप गौरवास्पद बाब आहे आमच्यासाठी. आणि त्यासाठी मेहनत घेणारे शिक्षक आमच्याकडे उपलब्ध असल्यामुळे आणि सहकार्य करणारे गावकरी असल्यामुळे किंवा पालक असल्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. नक्कीच सर. सांगितल्याप्रमाणे या शाळेला म्हणजे मिनिमम सुट्ट्या, कमीत कमी सुट्ट्या या शाळेला असतात. त्या फक्त आणि फक्त नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. तर सर, सुट्टीच्या काळामध्ये विद्यार्थी तुम्हाला तितकेच साथ देतात का जेवढे आपण त्यांच्यासाठी इफोर्ट लावतो? एक गोष्ट आहे की जर तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर आपल्याला काही करणं शक्य होते. तशी इच्छाशक्ती आमच्या शाळेतील शिक्षकांनी करून दाखवली, बोलून दाखवली की आम्ही करायला तयार आहोत,
तुम्हाला जर तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये काही घडवायचं असेल तर तुम्हालासुद्धा तेवढ्याच ताकदीनं उभं राहावं लागेल. ही जेव्हा बाब आम्ही पालकांपर्यंत पोचवली आणि ते सुद्धा मग आमच्या गोष्टीला तयार झाले. आमचे शिक्षक जेव्हा आपल्या सुट्ट्या सोडून इथे येऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यास तयार आहेत, आपला स्वतःचा परिवार दूर सारून हे सर्व करायला तयार आहे, तर मग पालकांनी का होऊ नये. मग त्यांना कळलं की आपणही त्यांना साथ द्यायला पाहिजे आणि त्याचंच फलित म्हणून दरवर्षी आपल्याकडे एवढे सारे विद्यार्थी नवोदय पात्र, शिष्यवृत्ती पात्र होतात. आणि खरंच आमच्या शाळेतले शिक्षक जे आहेत ते होतकरू आणि मेहनती असल्यामुळे आपण हे सर्व करू शकलो. नक्कीच सर, गेल्या 5 वर्षापासून 21 विद्यार्थ्यांचा टप्पा आपण गाठलेला आहे. सर, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बीटस्तरीय, तालुकास्तरीय असे विविध खेळांचे स्पर्धा ज्या आहेत त्या होत असतात आणि यावर्षी आपल्या शाळेने चांगली कामगिरी केल्याबद्दल आपलं सुद्धा अभिनंदन. सर, काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? प्रेक्षकांना एवढंच म्हणेल की आपण सर्वांनी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. जर आपण स्वतः सकारात्मक दृष्टीने विचार केला तर सर्व काही शक्य होऊ शकते. एक छोटीशी शाळासुद्धा खूप मोठं ध्येय गाठू शकते आणि ते पोटेन्शियल सर्व विद्यार्थ्यांमध्ये आहे. ते हेरणारे शिक्षक असायला पाहिजे, त्या प्रकारचं प्रशासन असायला पाहिजे. ते सगळे आमच्याकडे मिळालं. ते सर्व शिक्षक मिळाले, पालकवर्ग मिळाला, प्रशासनाचं सुद्धा साथ दिली आणि बाकी पालकांचं खूप चांगलं सहकार्य असल्यामुळे आणि आपल्यासारखे यूट्यूब चॅनल जर आपल्याकडे आले तर आमच्या या शाळेचा जो कल आहे, वाढता कल आमच्या शाळेकडे येण्याचा, तो सुद्धा वाढेल. आणि खरंच आपल्यासारखे यूट्यूब चॅनल हे आमच्यासारख्या एकदम खेड्या भागात असणाऱ्या, दुर्लक्षित असणाऱ्या शाळांना एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम करत आहेत. त्याबद्दल आम्ही खरंच आमच्या शाळेच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि आमच्या शाळेबद्दल तुम्ही हे जे कौतुकाचे 2 शब्द बोललेत त्याबद्दल तुमचे आभार पुन्हा एकदा मानतो. धन्यवाद सर. आम्हाला माहीत पडलं की सरसुद्धा जवाहर नवोदय विद्यालयाचे स्वतः स्टुडंट राहिलेले आहेत. त्याच्यामुळे सरांनी अनेक विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतात या पद्धतीचा पॉझिटिव्ह विचार केला आणि आज 21 विद्यार्थी आपल्या या शाळेतनं नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. सर, कसे बघता आपण या गोष्टीकडे की नवोदयला जो विद्यार्थी गेला, नवोदयला जे विद्यार्थी जातात त्यांना भविष्यामध्ये आपण नंतरसुद्धा मार्गदर्शन राहील का आपलं? नक्कीच असायला पाहिजे, कारण ते शेवटी आपले विद्यार्थी आहेत. त्यांची आणि आमची नाळ जुळलेली आहे. ते जिथे जिथे अडतील त्या ठिकाणी आम्ही मदतीला केव्हाही तयार आहोत. आता इथून ते नवोदयला पात्र झाले, तिथून तावून सलाखून निघतील, पण तिथेच काही आपलं जीवन संपलेलं नाही किंवा आपल्या जो ध्येय आपण गाठायचं आहे ते संपलेलं नाही. पुढे अनेक अडचणी असतील. ज्या वेळेस त्यांना अडचण येईल त्या वेळेस आम्ही शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक या नात्याने सदैव तयार राहणार आहोत त्यांच्यासाठी आणि ते केव्हाही येऊन आम्हाला कोणत्याही मदतीसाठी बोलू शकतात. सर, नक्कीच. सर, नवोदयचा पुढच्या वर्षीचा टार्गेट आपल्या शाळेतनं कितीचा असेल? किती विद्यार्थी पुढच्या वर्षी आपल्याला म्हणजे आपल्या शाळेतनं नवोदयला जातील? मी तुम्हाला आधीच सांगितलं की जवळपास 10,000 विद्यार्थी बसतात आणि त्यामध्ये आपण 80 विद्यार्थी किंवा माझ्या शाळेत जसे 40 विद्यार्थी 5व्या वर्गाला आहेत, तर 40चे 40ही विद्यार्थी 10,000 विद्यार्थ्यांमध्ये आणणं ते सुपर 30मध्ये जसं झालं तशी तर आम्ही पण अपेक्षा करूया, पण ते शक्य होणार नाही. पण दरवर्षी आमचा कल राहील की प्रत्येक वर्षी आकडा हा वाढला पाहिजे. जसं मागल्या वर्षी 5 झाले, यावर्षी 6, तर पुढच्या वर्षी आमचा कमीत कमी 10चा टप्पा आहे. आम्ही पुढल्या वर्षी 10 विद्यार्थी या शाळेतून पाठवण्याचा मानस आहे. तसे आमचे धारणे सर तयार आहेत, मी सुद्धा तयार आहे आणि आमची टीम यासाठी तयार आहे. धन्यवाद. धारणे सर आणि तुम्ही असे एकूण 2च शिक्षक आहात, तर तुम्हाला शिक्षकाची म्हणजे आज तुम्ही शाळेच्या व्यतिरिक्तसुद्धा म्हणजे शैक्षणिक कामाच्या व्यतिरिक्तसुद्धा विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहात, पण तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा एका शिक्षकाची गरज भासते का? नक्कीच आहे, कारण आमच्या शाळेची पटसंख्या 86 आहे. शासकीय नियमानुसार 76च्या वर असले की 3 शिक्षक बसतात, पण आपल्याकडे सध्या आम्ही 2घेच आहोत आणि तरी आम्ही पुरून उरणार अशी अपेक्षा आहे. तरीही प्रशासन चालवत असताना आपण 5 वर्ग आणि 2 शिक्षक कुठेतरी अडचणीचं ठरते. त्यासाठी आम्ही पालकवर्गांची सभा घेतली आणि त्यातून त्यांनी आम्ही सुचवले की एखाद्या आपल्याला शिक्षणप्रेमीची मदत मिळाली तर बरं होईल. तर त्यांनी त्यासाठी होकार दिला. आम्ही एका शिक्षणप्रेमीची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे
पल्लवी गायकवाड नावाची शिक्षणप्रेमी आपल्याकडे कार्यरत आहे सध्या. ती नियमितपणे वर्ग घेते. त्यामुळे आमचा जो अधिकचा वर्ग द्यायला पाहिजे, आम्ही वेळ द्यायला पाहिजे, जो देऊ शकत नव्हतो तो आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामागे तुम्हाला माहिती असेल की मुख्याध्यापक किंवा शिक्षक या नात्याने बरेचसे अशैक्षणिक कामेसुद्धा करावी लागतात आणि राष्ट्रीय कामेसुद्धा करावी लागतात. ते करत असताना कुठेतरी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आम्ही हा शिक्षणप्रेमी नावाचा जो फंड आहे तो आम्ही वापरात आणलेला आहे. सर मग शिक्षणप्रेमीचं जे मानधन आहे ते कशा पद्धतीनं आपण मॅनेज करता? मी तुम्हाला सांगितलं की आधी जसं आम्ही पालकांची सभा घेतली होती त्यामध्ये आम्ही पालकांना इन्व्हॉल्व केलं की अशा प्रकारे आपल्याकडे शिक्षकांचा तुटवडा आहे, त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकते. तर ते लक्षात घेता तुम्ही जर आम्हाला थोडीशी आर्थिक मदत केली तर आपण शिक्षणप्रेमी या ठिकाणी ठेवू शकतो. तर आम्ही जसं 3,000 रुपये त्यांना मानधन देण्याचं ठरवलं. सुरुवातीचे काही काळ आपण पालकांकडून वर्गणी गोळा करून या ठिकाणी शिक्षणप्रेमीची जे मानधन आहे ते आम्ही दिलं. पण पुढे पुढे आपण प्रत्येक वेळेस पालकांपर्यंत जाऊ शकत नाही, कारण आमचा पालकवर्गसुद्धा गरीब कुटुंबातून आलेला आहे. त्यामुळे आम्ही आता ठरवलेलं आहे की यानंतर किंवा आता 2 महिने झाले, गेली 2 महिने आम्ही आमच्या कडनं धारणे सर आणि मी आम्ही दोघांमध्ये ते 3,000 रुपये वाटून घेतो आणि त्या मुलीचं आपण शिक्षणप्रेमीचं मानधन आम्ही देत असतो. याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन सर. आपण शिक्षणप्रेमीचं जे पेमेंट आहे, जे मानधन आहे ते आपण 2 शिक्षकांमध्ये वाटून आणि ह्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण स्वतःच्या खिशाला खार लावून याचं मानधन आपण तुम्ही देतात. नक्कीच दमावा तुडतुडा वाईन्स या यूट्यूब चॅनलतर्फे व्हिडिओ बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती राहील की किमान आपण समाजाचं देणं लागतं, चळवळीचं देणं लागतं. या हिशोबाने कृपया आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामसाडा जुना या ठिकाणी आपण जमेल तेवढी मदत आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून करावी. धन्यवाद. आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामसाडा या ठिकाणच्या इयत्ता 4थीमध्ये आहोत. आपल्यासोबत अनेक विद्यार्थी आहेत. पुढच्या वर्षी नवोदयला किती विद्यार्थी लागतील तुमच्यामधला? कोण कोण जाईल? कोण कोण नवोदयला लागेल? नक्की लागेल का? अभ्यास कराल का? तुम्हाला आवडत. मित्रांनो, आपण जामसाडा जुना या गावात आलेलो आहोत. आपण गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. जे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधले जे विद्यार्थी नवोदय, सैनिकी स्कूल, एकलव्य स्कूल या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालं, त्याबद्दल गावकऱ्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. सर नमस्कार. नमस्कार. दमावा तुडतुडा वाईनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. सर आपलं नाव सांगू शकाल? मी प्रकाश सीतारामजी गरंबडे, स्थायिक वस्ती जामसाडा आणि इथलाच आहे. आपला व्यवसाय काय सर? माझा व्यवसाय शेती आहे. सर तुमच्या गावातील अनेक मुलं जिल्हा म्हणजे नवोदय विद्यालयाला सैनिकी स्कूलमध्ये 100% तुमचा रिझल्ट आहे. 3 पैकी 3 सैनिकी स्कूलमध्ये लागले आहे आणि 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 13 मुलं एकलव्यामध्ये लागले आहे. त्याबद्दल काय तुमच्या प्रतिक्रिया काय राहतील? मी सर्वप्रथम आमच्या शिक्षकांचं अभिनंदन करतो. 2020पासून आमच्या शाळेला बांगरे मॅडम आणि सहारे मॅडम यांनी पहिला मुलगा म्हणजे स्वतः माझाच मुलगा समीक्षा प्रकाश गरमडे हा पहिला एक मुलगा लागल्यामुळे जामसाडावासियांना जिद्द चालली आणि त्या जिद्दीचेच फळं आणि आमचे शिक्षक वृंद आणि गावकरी सहाय्याने सर्व काही सुरळीत चालू आहे आणि आमचे मुलं जोमानं पुढे जात आहे. सर समीक्ष त्याला शुभेच्छा आहेत आम्हाला आमच्या. आता काय करतो सर, म्हणजे नवोदय पदनं निघाल्याच्या नंतर आता काय करतो? नवोदयलाच आहे, आता 11वीला आहे. अच्छा, आता 11वीमध्ये सॉरी. समोर त्याला काय शिकायचं आहे? तुम्हाच्यासमोर त्याने इच्छा जाहीर केली का की बाबा मला हे करायचं आहे, असं बनायचं आहे, तसं बनायचं आहे वगैरे? तरी माणूस असल्यामुळे मी मुलाला डिप्रेशनमध्ये टाकत नाही. त्यांच्या इच्छेचा सवाल त्यांना काय करायचं आहे त्याच्या मार्गात आम्ही अडथळा येणार नाही आणि जो मार्ग निवडेल त्यांना आम्ही सहकार्य करू.
प्रत्येक पालकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन, प्रत्येक पालकाची सोच ज्याला म्हणू शकतो तो आमच्या गरमडेजीसारखा असायला पाहिजे. विद्यार्थ्यांना कधीकधी अति प्रेशर टाकल्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा पूर्णपणे मरून जाते. म्हणजे त्याला ज्या भागामध्ये ज्या विषयामध्ये रस आहे त्या विषयामध्ये नक्कीच त्याला सहकार्य केलं पाहिजे. करणारा व्यक्ती काही करेल तरी चांगलं करेल एवढा विश्वास त्या टाकला आणि त्याला सोडून तो नक्कीच की विद्यार्थ्यांवर अति प्रेशर न करता ज्या काही गोष्टींमध्ये त्या विद्यार्थ्याला रस आहे त्या गोष्टीमध्ये त्याला सहकार्य कराल ही अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.